साहित्य संमेलनासाठी एक अनोखी ग्रंथदिंडी सजली आहे. भारत एक भाषा अनेकचा नारा देत ही दिंडी पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात असा प्रवास करत महाराष्ट्रात पोहोचणार आहे. तब्बल 22 भाषांमधल्या ग्रंथांसह ही दिंडी मार्गस्थ होत आहे. सरहद संस्थेचा हा उपक्रम आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी. ग्रंथदिंडीचं स्वरूप नेमकं काय आहे, याच्यामध्ये ह्या ग्रंथदिंडीच्या बद्दल थोडक्यात सांगा जरा मला. या ग्रंथदिंडीमध्ये ही जी ग्रंथांची जी वाहन आहे त्याच्यामध्ये भारतातले एकूण 22 भाषांमधले ग्रंथ तिकडे ठेवण्यात आलेले आहेत. स्वरूप हेच आहे की सगळ्या ठिकाणी लोकांना अपील होते की आपल्या भाषा वेगवेगळ्या आहेत पण देश एक आहे, हा त्याच्यातला महत्त्वाचा मेसेज आहे. आम्ही 25,000 ते 50,000 पत्रकं तयार केलेली आहेत की जो हाच मेसेज सगळीकडे पोहोचवला जातो. आम्ही जिथे जिथे जातो तिकडे ती पत्रकं डिस्ट्रीब्यूट केलेली जात आहेत. काही ठिकाणी लोक आवर्जून याचं ग्रंथदिंडी बघतायत. पंजाबमध्ये तर असं होतं की याचं जे आतमध्ये जे पवित्र ग्रंथ ठेवलेले आहेत, जसं मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर गुरुद्वारामध्ये दर्शन घेतलं तर त्या पद्धतीने लोक हे जे वाहन आहे की ज्याच्यामध्ये सगळे पवित्र ग्रंथ ठेवलेले त्याचं दर्शन पण घेतात. नुकताच एक नोटाबंदीचा निर्णय झालेला आहे, त्याची काही झळ जाणवते तुम्हाला प्रवास? खूप जाणवलेली आहे झळ. मॅनेज करावं लागतं. आता मॅनेज म्हणजे काय होतं, आम्हाला अगोदर विचारायला लागतं किंवा ती लोक म्हणजे आम्ही कुठं हॉटेलमध्ये थांबलो किंवा काय झालं तर ते एक आम्हाला त्या नोटावर चेंज करण्यासाठी त्याच्या बदल्यात कमी पैसे भेटतात. म्हणजे समजा जर 500ची नोट दिली तर त्याच्याऐवजी आम्हाला 400 किंवा 450 रुपये 50 किंवा 100 रुपये आम्हाला त्यांचे हे करून कट करून देतात. अशा पद्धतीचं आम्हाला ते खूप म्हणजे प्रवासामध्ये थोडाफार त्रास होता. आणि काय झालं की आमच्याकडे नेमकी ते सगळे 500 आणि 1000च्या नोटा असल्यामुळे थोडंसं हे बिल करायचं म्हणलं ना तर हॉटेलमध्ये 1000 रुपये 800 ते 900 बिल करावं लागतं. मग ते 100 रुपये सुट्टे देतात किंवा 500 रुपयाचं बिल असेल तर 450 करावं लागतं. अशा पद्धतीने बिल केलं तर ते चेंज देतात, नाही तर 500 रुपये पूर्ण बिल करावं लागतं किंवा 1000 रुपये पूर्ण बिल करावं लागतं.